हाय मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बिग आय पी ओ एस डाउनलोड केली होती. या व्हिडिओमध्ये आपण ही ओ एस इन्स्टॉल करणार आहोत ईवेंजीमध्ये. त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला VMware वर्कस्टेशन चालू करावं लागेल. आपण ईवेंजी रिझ्यूम करूया, कारण आपल्याला ही जी ओ एस आहे ही अपलोड करायची आहे ईवेंजीमध्ये. त्यासाठी ईवेंजीचा ॲक्सेस आपल्याला WinSCPच्या थ्रू घ्यायचा आहे. त्यासाठी ईवेंजी चालू करणं गरजेचं आहे. आपला जो IP भेटला आहे त्याच्यामध्ये आपण लॉग इन करूया. हा ईवेंजीचा IP आहे. आता लॉग इन बाय डिफॉल्ट होतं, कारण की माझ्याकडे पासवर्ड सेव्ह आहे ब्राउझरमध्ये. पण आपण त्याला परत लॉग आउट करून लॉग इन करूया. ॲडमिन आणि ओके. फोल्डर क्रिएट करूया. F5 लॅब तयार करूया. बेसिक. ओके. आता जर आपण नोडमध्ये चेक केलं तर आपल्याला F5 साठी ब्लँक दिसेल, कारण की आपल्याकडे ही जी ओ एस आहे ही ईवेंजीमध्ये अपलोडेड नाही आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला ही फाईल अपलोड करावी लागेल. त्यासाठी WinSCP ओपन करूया. आपल्या ईवेंजीचा IP ऑलरेडी मेन्शन्ड आहे. पासवर्ड रूट, सॉरी, युजर नेम रूट आणि पासवर्ड EU. ओके. आता लेफ्ट साईडला आपली F5 इमेज आहे, जिला आपण एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, आणि जी एक्स्ट्रॅक्ट केलेली ओ एस आहे ती आपल्याला अपलोड करायची. पण अपलोड करायची सुद्धा एक पद्धत आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला या रूटमध्ये जावं लागणार आहे. सगळ्यात पहिलं OPT मध्ये युनिट लॅबमध्ये ॲडॉन्समध्ये QMove, आणि इथे आपल्याला नवीन डिरेक्टरी बनवावी लागेल, ज्याचं नाव आपण अशा प्रकारे देणार आहोत, बिग आय पी डॅश. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्ही कोणतंही बिग आय पी व्हर्जन इन्स्टॉल करायचं ईवेंजीमध्ये, पण हा पार्ट कॉमन पाहिजे. जर हा पार्ट कॉमन नसेल, जसं मी आता दाखवलं त्याप्रमाणे, तर ईवेंजीमध्ये नोडमध्ये तुम्हाला बिग आय पी दिसणार नाही. त्यासाठी बिग आय पी आपण हा पार्ट कॉमन मेक शुअर करणार आहे, बरोबर लिहिला आहे का नाही. आणि त्याच्यानंतर जो व्हर्जन आहे ते आपण टाईप करूया, 5.1 5.1.6. ओके. सेट परमिशनची गरज नाही आहे ॲक्च्युली. ओके करूया. ओपन करूया डिरेक्टरी. राईट क्लिक करून अपलोड. हिला पूर्णपणे अपलोड होऊ द्या. आपली फाईल अपलोड झालेली आहे. आता अपलोड झालेल्या फाईलचं रिनेम करायचं तुम्हाला. राईट क्लिक करा, रिनेम करा आणि HDA एंटर. फाईलचं नाव हे अशा प्रकारे पाहिजे. आता तुम्हाला ईवेंजी ओपन करायचं आहे. रिफ्रेश करा पेज रिफ्रेश केल्यावरती नोडवरती जावा आणि F5 टाईप करा. जर तुम्ही बघितलं तर F5 आता ही ब्लँक दिसत नाहीये, हायलाइटेड दिसते. याचा अर्थ आपली ओ एस ही सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. ओके करूया. ओके केल्यावरती तुम्हाला ह्या कॉन्फिगरेशनकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. F5 OS ही भरपूर मोठी इमेज आहे. तिला रन करण्यासाठी भरपूर रॅम आणि CPU लागतो. जर तुम्ही कमी रॅम आणि जर CPU दिला नाही जेवढा पाहिजे तेवढा, तेव्हा ती व्यवस्थित चालणार नाही. ते बरेच प्रकारचे एरर थ्रो करते. आता मी हिला 2 GB वरती सुद्धा रन केलेले, 4 GB वरती सुद्धा रन केलेले, पण मला बऱ्याच प्रकारचे एरर भेटले. त्यामुळं फॉर द सेफर साईड मी हिला 6144 म्हणजे 6 GB मेमरी देतो, रॅम देतो, आणि CPU 2 देतो. आपण इथरनेट इंटरफेसेस वाढूया 6.
सेम. आता आपण ह्याचा ॲक्सेस घेण्यासाठी हिला आपण कनेक्ट करूया आपल्या VMNet 8 बरोबर, जे आहे Cloud0. सेव्ह करूया, कनेक्ट करूया बिग आयपीच्या मॅनेजमेंट इंटरफेस बरोबर. सेव्ह करूया. आता हिला आपण स्टार्ट करूया. एक 10 सेकंद देऊया. 10 सेकंदानंतर आपण याचा ॲक्सेस घेऊया. याच्यावरती डबल क्लिक, ओपन सिक्युअर CRT ॲप्लिकेशन. आता तुमच्या लॅपटॉपच्या स्पीडप्रमाणे याला एखाद वेळेस जास्त वेळ लावू शकतो किंवा कमी वेळ लावू शकतो. डिपेंड्स तुमच्या लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन काय आहे. एकदा का सिक्युअर CRT मध्ये ॲक्सेस भेटला की तुम्हाला एकदा एंटर दाबायचं आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल आपली OS ही बूट होत आहे. हिला पूर्णपणे बूट होऊ द्या. काही वेळेला ह्याला 10 मिनिटं सुद्धा लागू शकतात, काही वेळेला 2 मिनिटं सुद्धा होऊन जातात. डिपेंड्स अगेन तुमच्या लॅपटॉपच्या कॉन्फिगरेशन प्रमाणे. ओके, आपला FI बूट झालेला आहे. मी तुम्हाला याचा बेसिक सेटअप पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे CLIचे बेसिक कमांड्स कोणते आहेत जे आपल्याला लागणार आहे. पण जस्ट आता ह्याला आपण चालू करून जस्ट तुम्हाला मी दाखवतो. याचा आपण जेव्हा FI मध्ये लॉग इन करतो तेव्हा 2 प्रकारे लॉग इन करतो, एक GUIच्या थ्रू आणि एक CLIच्या थ्रू. जेव्हा CLI मध्ये लॉग इन करतो तेव्हा आपण रूट हे युजरनेम वापरतो आणि पासवर्ड वापरतो डिफॉल्ट. हा वर्ड पासवर्ड म्हणून आपण यूज करतो. आणि जेव्हा आपण GUI मध्ये लॉग इन करतो तेव्हा आपण युजरनेम वापरतो ॲडमिन आणि पासवर्ड सुद्धा ॲडमिनच असतो. तर आपण रूट युजरनेम देऊया, पासवर्ड आहे डिफॉल्ट DEFAULT, एंटर. ते आता विचारत आहे की तुम्हाला पासवर्ड चेंज करावा लागेल. करंट पासवर्ड तुमचा कोणता आहे ते टाका, जो आहे डिफॉल्ट. आपण पासवर्ड टाकलाय. आता आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचा आहे. आता आपण एक काम करूया, आपण पासवर्ड टाकूया checkpoint@123. रिटाईप करूया. सॉरी, पासवर्ड डू नॉट मॅच. ओके, परत एकदा. ओके, पासवर्ड मॅच झालेला आहे. आपला पासवर्ड कन्फिगर झालेला आहे. सध्या आपले युजर नेम आहे रूट आणि पासवर्ड आहे checkpoint@123. जर तुम्ही इथे रीड कराल तेव्हा यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. हे काय बोलत आहे की तुमचा जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो आता चेंज केला आहे तुम्ही, जो आहे checkpoint@123. तर तुमचा GUIचा पासवर्ड सुद्धा चेंज झाला आहे. तुम्ही ह्या स्टेजमध्ये, ही जी स्टार्टिंगची स्टेज आहे यामध्ये जेव्हा तुम्ही CLIचा पासवर्ड चेंज करता तेव्हा तो सेम पासवर्ड तुम्हाला वापरावा लागतो GUI लॉग इनच्या वेळेला. म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की जे डिफॉल्ट युजरनेम पासवर्ड काय आहे GUI मध्ये लॉग इन करताना, ॲडमिन आणि ॲडमिन. तर आता आपला जो GUIचा युजरनेम असणार आहे तो आहे ॲडमिन आणि पासवर्ड असणार आहे checkpoint@123. ओके, आय होप आपण भरपूर माहिती दिली आहे या व्हिडिओमध्ये. आपण बेसिक CLIचे ज्या कमांड्स आहेत, म्हणजे IP कसा कॉन्फिगर करायचा, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.